धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांनी दिला नैतिकतेचा दाखला। तर दोषी वाटत असेल तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आपला राजीनामा मागावा। धनंजय मुंडे यांचं राजीनाम्यावरती उत्तर। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा चेंडू अजित पवारांनी फडणवीसांकडे टोलवला। मुंडेंसंदर्भातली कागदपत्र मुख्यमंत्र्यांकडे दिल्याचं राष्ट्रवादीच्या बैठकीत केलं स्पष्ट। संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण, पण आरोपी कृष्णा आंधळे अजूनही फरारच। आरोपी कसा सापडत नाही, विरोधकांचा सरकारवरती हल्लाबोल। गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार घेतल्यानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ऑनलाईन उपस्थिती। कोणताही मंत्री कोणत्याही जिल्ह्यामध्ये दरबार भरवू शकतो, बावनकुळेंकडून नाईकांचं समर्थन। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये तिढा कायम। गोगावलेंनी महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरात यांच्यासह घेतली अजितदादांची भेट। पालकमंत्री सेनेचाच, थोरवेंनी केलं स्पष्ट। 10वी-12वीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको, कॉपीचं प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणे यांचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। मराठा आरक्षणाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार। सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर होणार सुनावणी। आमच्यासोबत बेईमानी केली तर 5 वर्षात सरकार नीट चालू देणार नाही, मनोज जरांगे यांचा इशारा। मागण्या मान्य करणार की नाही हे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम। गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन। खटला लवकरच निकाली लागण्याची शक्यता नसल्यानं आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा। सैफ अली खान हल्ला प्रकरणामधील आरोपी मोहम्मद शेहजाद याची न्यायालयीन कोठडी। ओळख पटवण्यासाठी सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवणार। प्रयागराज महाकुंभमेळ्यामध्ये संगमावर मध्यरात्री चेंगराचेंगरी, अनेक भाविकांचा मृत्यू। मृतांचा आकडा अद्यापही जाहीर न केल्यानं चर्चेला उधाण। मुंबईच्या विकासासाठी परिवहन विभागाचे मोठे निर्णय। 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढवणार, तर पुढच्या 2 महिन्यात रॅपिडो बाईक सर्व्हिस सुरू करणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।